नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं अवंतिका, जानकी आणि सौमित्र यांना म्हणू लागते, जानकी वहिनी खरंच मला माफ करा. आज जे काही घडलं त्यामध्ये माझी चूक आहे. कारण नकळतपणे त्या ऐश्वर्याच्या समोर मी सारंग भाऊजींचं नाव घेतलं, परंतु त्यानंतर ती मी गोष्ट सावरली. तर आता सौमित्र म्हणू लागतो, अगं तुला माहीत आहे ना, आपल्याला ही गोष्ट काही झालं तरी त्या ऐश्वर्याच्या समोर बोलायची नाही. कारण ती ऐश्वर्या लगेच ओळखू शकते, आपलं हे नाटक पकडलं जाऊ शकते. अवंतिका म्हणते, हो सौमी, मला माहीत आहे, परंतु हे सगळं घडेल असं मला वाटलंही नव्हतं. परंतु ते माझ्या तोंडून निघून गेलं, पण आम्ही सावरलं. तर आता जानकी म्हणू लागते, इट्स ओके सौमित्र भाऊजी, परंतु अवंतिका यापुढे लक्षात ठेव, चुकूनही सारंग भाऊजींचं नाव घेऊ नकोस. अवंतिका म्हणते, हो वहिनी. तर जानकी म्हणू लागते, खरं तर चिंता वेगळ्याच गोष्टीची आहे. मला दुसऱ्याच गोष्टीची भीती वाटत आहे. नक्की ती व्यक्ती कोण होती, जी व्यक्ती आपल्या घरापर्यंत पोहोचली होती आणि आमच्या रूमपर्यंत ती खिडकीतून आमच्या रूममध्ये का पाहत होती? मला तर काहीच कळत नाही आहे. राहून राहून असं वाटते की ती व्यक्ती ऐश्वर्याला भेटायला तर आली नसावी ना? म्हणजे ती व्यक्ती ऐश्वर्याचीच तर नसावी ना? असे प्रश्न जानकीच्या मनात निर्माण होतात. तर अवंतिका म्हणू लागते, वहिनी तुम्ही का विचार करता एवढा? तर जानकी म्हणू लागते, आत्तापर्यंत वाटत होतं की ही गोष्ट आपल्या कुटुंबापर्यंत आहे. मला वाटलं होतं की आता हे सगळं काही आपण कुटुंबापर्यंत मर्यादित ठेवू, परंतु नाही, ही गोष्ट जगाला कळायला वेळ लागणार नाही. कळाले तरी काही हरकत नाही, कारण जगाला तोंड द्यायला मी समर्थ आहे, मी तयार आहे. परंतु प्रश्न या गोष्टीचा आहे की ती ऐश्वर्या ऋषिकेशसोबत लग्न करू पाहते आहे, ऋषिकेशसोबत नातं जोडू पाहते आणि हे माझ्या मनाला पटत नाही आहे. मला माहीत आहे सौमित्र भाऊजी, अवंतिका हे सगळं काही नाटक आहे, तरीसुद्धा ही गोष्टच माझं मन मानायला तयारच नाही आहे. मी मनाला किती समजावण्याचा प्रयत्न करते, परंतु काहीतरी वेगळंच घडेल या गोष्टीची भीती वाटत आहे. हे सगळं काही आपण माझ्या आईला मिळवण्यासाठी करत आहोत. एकदा का ऐश्वर्याने ऋषिकेशसोबत लग्न केलं की त्यानंतर ती मला माझी आई कुठे आहे हे सांगणार आहे. परंतु या सगळ्यामध्ये माझ्या संसाराची वाताहत होत आहे, हे मी नाही पाहू शकत. अवंतिका म्हणू लागते, वहिनी तुम्ही काळजी नका करू, आपण सर्वजण एकत्र आहोत, आम्ही तुमच्यासोबत आहोत. आपण सर्व मिळून त्या ऐश्वर्यासोबत लढू आणि लता काकूंना लवकरात लवकर मिळू, नका काळजी करू. तर ऐश्वर्या तेवढ्यात येते आणि अवंतिकाला म्हणू लागते, लढ लढ, तुला माझ्या विरुद्ध लढायचं आहे ना, लढ, काहीच हरकत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आता माझं आणि ऋषिकेशचं लवकरच लग्न होणार आहे. मग तुम्ही का असे तोंड पाडून उभे आहात? चला चला पटापट आवरून घ्या. तर सौमित्र म्हणू लागतो, आम्ही कधी आवरायचं ना ते आमचं आम्ही बघू, पण तू इथे का आली आहेस? तर ऐश्वर्या म्हणते, हो हो, मी तुमच्या जानकी वहिनीला काहीतरी दाखवण्यासाठी आले आहे. असं म्हणत ऐश्वर्या जानकीच्या समोर उभी राहते आणि म्हणू लागते, जानकी मला सांग, तुला माझ्यामध्ये काही बदल दिसत नाही आहे का? अगं बघ ना. जानकी काही पाहत नसते, तर ऐश्वर्या म्हणते, अगं बघ बघ. असं म्हणत असताना जानकी काही तिच्याकडे पाहतही नसते. तर आता ऐश्वर्या म्हणू लागते, अगं माझ्या गालावरची उष्टी हळद बघ. आता मात्र ती हळद पाहिल्यानंतर जानकीला धक्काच बसतो, तिच्या पायाखालची जमीनच सरकते, तिच्या डोळ्यात अश्रू असतात. ऐश्वर्या म्हणू लागते, ऋषिकेशने त्यांच्या नावाची हळद ज्याप्रमाणे तुझ्या गालाला लावली आहे तशीच त्यांनी माझ्याही गालाला लावली आहे. आणि हो, खरं सांगू का, आता माझं आणि ऋषिकेशचं लवकरच लग्न होणार आहे. पण मला एक सांग, ही हळद तुझ्या गालावर काय करते? म्हणजे एकाच व्यक्तीच्या नावाची हळद दोघांच्या गालावर शोभून दिसत नाही ना? तू एक काम कर, ही हळद पुसून टाक. असं म्हणत ऐश्वर्या आता जानकीच्या गालावरची हळद पुसणार. तर जानकी म्हणते, ऐश्वर्या काय करतेस तू हे? ऐश्वर्या म्हणते, हो मी अगदी बरोबर करत आहे, चल काही हरकत नाही. परंतु कसं आहे ना, तुमच्या आयुष्यात मला जर महत्त्व देऊन झालं असेल तर आता पुढच्या कामाला लागूयात. असं म्हणत ऐश्वर्या आता अवंतिकाला म्हणू लागते, काय झालं आहे, तुम्हाला हळद दिसत नाही आहे का, की विश्वास बसत नाही आहे? एक मिनिट, विश्वास नसेल तर मी फोटोही दाखवते, कारण ऋषिकेशने माझ्यासोबत सेल्फीही काढले आहेत. तर आता जानकी म्हणू लागते, ऐश्वर्या म्हणते, हेच ना, तुला हेच सांगायचं असेल ऐश्वर्या, तुला तुझ्या या कर्माची फळं भोगावी लागतील. काही हरकत नाही, माझ्या कर्मांची फळं भोगायला मी तयार आहे. जे काही आहे ना ते भोगायला मी तयार आहे.
परंतु तुला एक गोष्ट कळत नाही आहे का? अगं, यानंतर या घरची मोठी सून म्हणून मी मिरवणार आहे. या घरची मोठी सून म्हणून सर्व हक्क माझ्याजवळ असणार आहे आणि तू असशील जेलमध्ये आटा पिसत. असं म्हणत ऐश्वर्या तिथून निघून जाते. आता मात्र जानकीला खूप वाईट वाटतं. तर आता सौमित्र म्हणू लागतो, वहिनी तुला वाटतंय का गं ही ऐश्वर्या तुझी आई कुठे आहे हे ऋषिकेश दादाच्या लग्नानंतर सांगेल? तर अवंतिका म्हणू लागते, नाही, अजिबातच नाही. माझा या ऐश्वर्यावर बिलकुल विश्वास नाही आहे. सरड्यासारखी रंग बदलणारी कातडी आहे हिची. काही झालं तरी ही ऐश्वर्या नक्की लता काकू कुठे आहेत हे सांगेल यावर माझा विश्वास नाही. तर आता जानकी या गोष्टीचा विचार करू लागते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं माया आता लता काकूंची काळजी घेत असते. तर लता काकू मायाला म्हणू लागतात, बरं झालं गं पोरी, अगं तुझ्यामुळे माझा जीव वाचला आणि आता बरंही वाटते. पण मला एक सांग, मी ज्यावेळी चक्कर येऊन पडले होते त्यावेळी कोण आले होते इथे आणि कोण होते ते? तर आता माया म्हणू लागते, कुठल्या तरी केस संदर्भात काम असावं, कारण त्यांच्यासोबत इन्स्पेक्टर साहेब होते आणि ती व्यक्ती सतत त्यांना साहेब साहेब असंच बोलत होते. तर लता काकू मायाला विचारतात, मग तू काहीच बोलली नाहीस का? तर माया म्हणते, नाही काकू, मी काहीच बोलले नाही, मी तर त्यावेळी लपून राहिले होते. तर लता काकू म्हणतात, अगं थोडी हिंमत दाखवायची होती ना. तू जर थोडी हिंमत दाखवली असती तर कदाचित त्या पोलिसांनी आपली मदतच केली असती. माया म्हणते, हो आजी, हा विचार आला होता मनात, परंतु राहून राहून भीती वाटत होती, तुमची काळजी वाटत होती, म्हणूनच मी काहीही बोलले नाही. तर लता काकू म्हणू लागतात, नाही गं पोरी, असं काही नाही. अगं, माझी काळजी करायची काहीच गरज नव्हती. खरं तर तू त्या पोलिसांची मदत घेतली असती तर कदाचित आपली इथून सुटका झाली असती, त्यांनी आपली मदतच केली असती. तर माया म्हणू लागते, हो, खरं तर आता मला तेच वाटते. मी थोडी हिंमत दाखवायला हवी होती, कदाचित तुमचीही इथून सुटका झाली असती. खरंच मला माफ करा आजी. तर लता काकू म्हणू लागतात, अगं पोरी, माफी नको मागूस, तू हे सगळं काही माझा विचार करून केलायस ना, मग नको माफी मागूस. आणि हो, मनालाही लावून घेऊ नकोस, सगळं काही ठीक होईल. असं म्हणत आता लता काकू मायाला समजवून घेतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं ऋषिकेश रागारागाने रूममध्ये येतो आणि ऐश्वर्याच्या नावाची जी गालाला हळद लावलेली असती ती पुसू लागतो. तर त्याचवेळी जानकीही समोर असते. जानकी ऋषिकेशला म्हणू लागते, ऋषिकेश, स्वतःला त्रास करून नका घेऊ. तुम्ही एवढे स्वतःला त्रास करून का घेत आहात? तर ऋषिकेशला खूप त्रास होत असतो. ॲक्सिडेंट झाल्यामुळे त्याचा हातही दुखत असतो. जानकीला ऋषिकेशची खूप काळजी वाटत असते. जानकी ऋषिकेशला म्हणते, ऋषिकेश सावकाश. तर त्यानंतर जानकी ऋषिकेशला विचारते, ऋषिकेश, खरंच त्या ऐश्वर्याने तुमच्यासोबत फोटोही काढले आहेत का? तर ऋषिकेश म्हणतो, हो जानकी, त्या ऐश्वर्याने माझ्यासोबत फोटोही काढलेत. माझा नाईलाज होता, परंतु जानकी, त्या ऐश्वर्याच्या वागण्याकडे तू लक्ष नको देऊस, ती काहीही करेल, परंतु आपण तसं घडू द्यायचं नाही. तर जानकी म्हणते, हो ऋषिकेश, मला सगळं माहीत आहे, परंतु ऋषिकेश, मला कळत नाही आहे ती व्यक्ती कोण होती की जी व्यक्ती आपल्यावर लक्ष ठेवून होती. तर ऋषिकेश म्हणू लागतो, ती व्यक्ती म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून सयाजीराव विखे पाटील. आता हे ऐकल्यानंतर जानकीला धक्काच बसतो. जानकी म्हणते, काय ऋषिकेश, हे कसं शक्य आहे? सयाजी काका तर जेलमध्ये आहेत. तर आता ऋषिकेश म्हणू लागतो की ती व्यक्ती काही शक्य करू शकते आणि म्हणूनच माझा त्या व्यक्तीवर संशय आहे. जानकी म्हणते, परंतु ऋषिकेश म्हणतो, ठामपणे सांगता येणार नाही, परंतु कदाचित सयाजीरावच यामागे असेल तर. तर आता मात्र जानकी म्हणते, तसं असेल तर आपल्याला त्यांना धडा शिकवावाच लागेल. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता ऐश्वर्या सयाजीरावांना भेटण्यासाठी जेलमध्ये आलेली असते. तर आता ज्यावेळी सयाजीराव तिला दिसतात, तिच्या समोर येतात, त्यावेळी ऐश्वर्या लगेच त्यांना मिठी मारते आणि विचारते, डॅडा, कसे आहात तुम्ही? सयाजीराव म्हणतात, मी अगदी ठीक आहे, पण तू का अशी सुकत चालली आहेस? काय झालं बेटा? तर ऐश्वर्या म्हणते, नाही डॅड, अहो काही नाही, तुम्हाला तर माहीतच आहे ना, सारंग गेला. तर आता सयाजीराव म्हणतात, हो, हे तर तुझ्या मॉमकडूनच मला कळालं आहे. तर आणि आता पुढे काय ठरवलं आहेस तू? काय करणार आहेस? पुढचा काही डावफेच किंवा प्लॅन आहे की नाही? ऐश्वर्या म्हणते की हो, आता असा काही डाव टाकलाय ना की संपूर्ण रणदिवे धुळीस मिळणार आहेत. त्या जानकीच्या पायाखालची जमीनच सरकणार आहे, कारण आत्तापर्यंत त्या जानकीने माझ्याकडून सगळं काही ओरबाडून घेण्याचा प्रयत्न केला, परंतु आता अशी काही गोष्ट मी तिच्याकडून ओरबाडून घेणार आहे की त्याचा विचारही तिने कधी केलाही नव्हता. सयाजीराव म्हणतात, काय? तर ऐश्वर्या म्हणते की हो. असं म्हणत ऐश्वर्या आता ऋषिकेश आणि तिच्या लग्नाची पत्रिका सयाजीरावांना दाखवते आणि म्हणू लागते, डॅड, हे बघा, ऋषिकेश रणदिवे
यांच्यासोबत माझं आता लग्न होणार आहे. रणदिवेंची थोरली सून म्हणून मला सन्मान मिळणार आहे. आता मात्र सयाजीराव हसू लागतात आणि म्हणू लागतात, वा पोरी वा, अगं केवढा मोठा डाव टाकलायस. तुला काय वाटतं, तो ऋषिकेश तुझ्यासोबत लग्न करेल? ऐश्वर्या म्हणते, हो 100%, कारण त्यांना करावंच लागेल. कारण आता मी अशी काही परिस्थिती निर्माण केली आहे की त्यांच्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नाही. त्या जानकीने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं, परंतु आज तिचा नवरा मी ताब्यात घेऊन तिचं आयुष्य उद्ध्वस्त करणार आहे. संपूर्ण रणदिवे कुटुंब रस्त्यावर आणणार आहे. आता मात्र सयाजीरावांना कौतुक वाटतं. सयाजीराव म्हणतात, वा पोरी, तुझं कसं कौतुक करू काहीच कळत नाही. परंतु मला एक सांग, हे सगळं काही तू एकटीनेच हँडल केलं आहेस, मग आता मला भेटायला का आली आहेस? तर ऐश्वर्या म्हणते, डॅड, तुम्हाला तर माहीतच आहे, ज्यावेळी तुमच्या या लेकीला एखादा प्रश्न पडतो आणि त्याचं उत्तर सापडत नाही, त्यावेळी ती तुमच्याचकडे मदतीसाठी येते ना, आणि आजही मी तशीच तुमच्याकडे मदतीसाठी आली आहे. तर आता सयाजीराव विचारतात, काय झालं, आता काय झालं आहे? तर ऐश्वर्या म्हणू लागते, डॅड, एक व्यक्ती आहे की जी मास्क घालून मला भेटायला येते आणि ती जानकी आणि ऋषिकेशच्या विरुद्ध मला मदत करते. तर सयाजीराव म्हणतात, म्हणजे? तर ऐश्वर्या म्हणते, ती व्यक्ती कोण आहे काहीच कळत नाही, कारण ती ज्यावेळी समोर येते त्यावेळी त्यांनी मास्क घातलेला असतो, संपूर्ण काळ्या कलरचा कोट घातलेला असतो, काळ्या कलरची हॅट असते आणि हातात गनही असते, परंतु ती व्यक्ती कोण आहे मला तर काहीच कळत नाही. तर त्याचवेळी आता ऋषिकेश, जानकी आणि सौमित्र इन्स्पेक्टर साहेबांना भेटण्यासाठी आलेले असतात. आता ऋषिकेश घडलेला सर्व प्रकार इन्स्पेक्टर साहेबांना सांगू लागतो आणि म्हणतो, त्या व्यक्तीला मी पकडणारच होतो, परंतु त्याचवेळी एक गाडी आली आणि माझा अपघात झाला. पण मला संशय आहे की ती व्यक्ती सयाजीराव विखे पाटील असावेत. तर इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, नाही, हे कसं शक्य आहे, कारण सयाजीराव तर जेलमध्ये आहेत आणि आत्ताच ऐश्वर्या त्यांना भेटण्यासाठी आली आहे. आता हे ऐकल्यानंतर जानकी आणि ऋषिकेशला धक्काच बसतो. ऋषिकेश म्हणतो, म्हणजे या सगळ्यामध्ये कदाचित सयाजीरावच ऐश्वर्याला मदत करत असतील तर? जानकी म्हणते, तसं जर असेल तर आता आपल्याला त्यांना जाब विचारावंच लागेल. तर सौमित्र म्हणू लागतो, नाही दादा, मला तरी नाही वाटत की ती ऐश्वर्या सयाजीरावांची मदत घेईल, कारण अशा काही खुरापती करण्यासाठी तिचं डोकं काही कमी चालत नाही की तिला दुसऱ्या कोणाची गरज लागेल. तर जानकी म्हणते, तसं जर असेल तर या ऐश्वर्याला आत्ताच धडा शिकवावा लागेल. तिला असा काही धडा शिकवावा लागेल की आयुष्यात कधीही ती विसरणार नाही. आता हा तिचा खोटेपणा सगळ्यांसमोर यायलाच हवा. तर दुसरीकडे सारंग आता घरून कोणी येत आहे का वाट पाहत असतो, परंतु कोणीच न आल्यामुळे सारंगला काय करावं काहीच कळत नसतं, कारण घरी काय चालू आहे याबद्दल सारंगला काहीच माहिती मिळत नसते. सारंग म्हणू लागतो, आज कोणीच कसे आले नाहीत, आज तर एवढा महत्त्वाचा दिवस आहे, तिकडे नक्की काय चाललं असेल, काय घडलं असेल, मला कसं कळणार? हेरवी तर घरातून कोणी ना कोणी मला भेटण्यासाठी नक्कीच येतं. कधी ऋषिकेश दादा येतो, जानकी वहिनी येते, सौमित्र दादा येतो, अवंतिका येते, परंतु आज कोणीच आलं नाही आहे. नक्की काय घडलं असावं? मला तर तिथे जाताही येत नाही आणि मी मात्र इथे एकटाच आहे. कोणाला काहीच वाटत नाही आहे का माझ्याबद्दल? नाही, आता मला फोन करून पाहावंच लागेल की नक्की काय घडलं असावं. परंतु नाही, घरी फोन केला तर सर्वजण गडबडीत असतील, त्यापेक्षा आईला फोन केला तर, असा विचार करत आता सारंग सुमित्राताईंना फोन करायला घेतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, ऐश्वर्या सयाजीरावांना म्हणू लागते, मला समजत नाही आहे की त्या मुखवट्यामागची व्यक्ती कोण आहे, कारण ती व्यक्ती फक्त मला मदत करत आहे, पण ती व्यक्ती मदत करत असताना मला तर कळत नाही आहे की ती कोणाच्या सांगण्यावरून करत आहे. सयाजीराव म्हणतात, माझी तर व्यक्ती नाहीच आहे, म्हणजे तसं जर कोणी असतं तर मी तुला सांगितलं असतं. तर आता ऐश्वर्या म्हणते, महिपत काकांनी पाठवलेली तर नसेल ना? तर सयाजीराव म्हणतात, नाही, महिपतने जर पाठवली असती तर तसं त्याने मला सांगितलं असतं आणि तसा माझा त्यांचा कॉन्टॅक्टही झाला असता, परंतु तसं काही नाही आहे. तर आता ऐश्वर्या म्हणू लागते, मग ती मुखवट्यामागची व्यक्ती कोण आहे? मला तर त्या व्यक्तीचा शोध तर घ्यावाच लागेल. सयाजीराव म्हणतात की हो, पण त्या व्यक्तीने या बदल्यात तुझ्याकडे काही मागितलं आहे का? तर ऐश्वर्या म्हणते, नाही, तसं त्याने काही मागितलं नाही आहे, फक्त ती व्यक्ती मला मदत करत आहे. परंतु सयाजीराव म्हणतात, त्याने असा काही खुलासा तर तुझ्यासमोर केला आहे का? ऐश्वर्या म्हणते, नाही ना, ती व्यक्ती काही खुलासा करतच नाही, तिला जर काही विचारायला गेलं तर अंगावर येते. परंतु एके दिवशी मी ज्यावेळी पुन्हा एकदा विचारलं की तुम्ही मला मदत का करत आहात, त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की रणदिवेंच्या प्रॉपर्टीमध्ये मला इंटरेस्ट नाही, तर मला इंटरेस्ट आहे जानकीच्या भूतकाळामध्ये. न राहून ती व्यक्ती बोलून गेली, पण नक्की जानकीचा काय भूतकाळ आहे हे मात्र काही कळत नाही.
आणि त्या व्यक्तीला रणदीवेंच्या प्रॉपर्टीचे पेपर हवे आहेत आणि त्या बदल्यात ती व्यक्ती मला 50 करोड देणार आहे. आता हे ऐकल्यानंतर सयाजीरावांना धक्काच बसतो. सयाजीराव म्हणतात, काय? तर ऐश्वर्या म्हणते, हो डॅडा, एकदा का हे डील पूर्ण झालं, हे डील मी क्रॅक केलं की तुम्हाला लवकरात लवकर इथून सोडवेल. सयाजीराव म्हणतात, मला सोडवण्याचाच राहू देत, तो विचार आपण नंतर करू, परंतु ही व्यक्ती कोण आहे हे तर आपल्याला शोधावंच लागेल आणि या व्यक्तीला तू आता सोडू नकोस. ऐश्वर्या म्हणते, नाही, या व्यक्तीला मी धडा शिकवणारच आहे. मध्यंतरी वाटलं होतं की याला धडा शिकवावा, पण मी शांत राहिले, कारण आपलं काम होतं आहे ना. परंतु या व्यक्तीला मी चांगलाच धडा शिकवणार आहे. एकदा हे डील पूर्ण होऊ देत, मग त्यानंतर या मुखवट्यामागचा चेहरा कोण आहे हे तर मी शोधणारच आहे. आणि त्याचवेळी जानकी त्या ठिकाणी एंट्री करते. आता जानकी अचानकच तिथे समोर आल्यामुळे ऐश्वर्याला तर काही कळतच नाही. तर ऐश्वर्या म्हणते, तुम्ही इथे? तर जानकी म्हणते, हो. मला एक सांग, तुझा हा कुठला मुखवटा आहे? म्हणजे तुझाही मुखवटा आम्हाला कळायलाच हवं ना. असे मुखवटे घालून फिरत असतेस ती, असं म्हणत आता जानकीने ऐश्वर्याला प्रश्न केलेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता सुमित्राताईंना फोन आलेला असतो. सुमित्राताई म्हणतात, हॅलो, कोण? तर सारंग म्हणतो, आई, मी सारंग बोलत आहे. सुमित्राताई म्हणतात, सारंग, अरे तू का फोन केला आहेस? सारंग म्हणतो, आई, अगं मी फोन करू नाही तर काय करू? तिथे काय घडते मला काहीच कळत नाही आहे. रोज मला कोणी ना कोणी भेटायला येतं, परंतु आज मात्र कोणीच भेटायला आलं नाही आहे. नक्की तिथे काय घडलं आहे सांग ना. मला तर सगळ्यांची काळजी वाटत आहे. अगं मला तर असं वाटते की आत्ता तिथे यावं आणि काय घडलं ते पाहावं. सुमित्राताई म्हणतात, सारंग, तू असं काही करू नकोस. सारंग म्हणतो, हो आई, परंतु आज ऋषिकेश दादा किंवा घरातील कोणीच का आलं नाही? तर सुमित्राताई म्हणू लागतात, सारंग, आज कसे येतील? आज खूप मोठा दिवस होता, परंतु इथे खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. सारंग विचारतो, काय? तर सुमित्राताई म्हणतात की हो, ऋषिकेशचा ॲक्सिडेंट झाला आहे. आता हे ऐकल्यानंतर सारंगला धक्काच बसतो. सारंग म्हणतो, आई, तू काय बोलतेस? हे ऋषिकेश दादा कसा आहे? कुठे झालं ॲक्सिडेंट? आणि तो आता बरा आहे ना? सुमित्राताई म्हणतात की हो, अरे आपल्या घराबाहेर एक मास्क घातलेली व्यक्ती आली होती आणि तिचा पाठलाग करत असताना ऋषिकेशचा अपघात झाला, परंतु आता ऋषिकेश ठीक आहे. तर सारंग म्हणतो, म्हणजे तीच व्यक्ती? सुमित्राताई म्हणतात, तीच व्यक्ती म्हणजे? तर सारंग म्हणू लागतो, 2 दिवसापूर्वी मी रात्री आपल्या घराच्या अंगणात आलो होतो आणि त्याचवेळी ती मास्क घातलेली व्यक्ती आपल्या अंगणात उभी होती आणि मी त्याला पकडणार, परंतु त्याचवेळी ती व्यक्ती आपल्या कारमधून निघून गेली आणि मी हे सगळं काही ऋषिकेश दादा, सौमित्र दादा यांना सांगितलं होतं. परंतु आता माझी खात्री आहे की मला दिसलेली ती व्यक्ती आणि ऋषिकेश दादाला दिसलेली व्यक्ती ही एकच असावी. तर सुमित्राताई म्हणतात, काय? तर सारंग म्हणतो की हो. तर सारंग विचारतो, आई, पण सगळं काही ठीक आहे ना? ऋषिकेश दादा ठीक आहे ना? तर आता सुमित्राताई म्हणतात की हो, आत्ताच तो बाहेर गेला आहे. तर सारंग म्हणतो, आई, ऋषिकेश दादाची काळजी घे आणि तुझीही घे. तर सुमित्राताई म्हणतात, हो सारंग. असं म्हणत सुमित्राताई फोन ठेवतात आणि सुमित्राताई मागे वळणार, परंतु त्याचवेळी सुमित्राताईंना धक्का बसतो, कारण सुमित्राताईंच्या मागे आता आजी उभे असतात. आता आजींनी सुमित्राताईंचं हे बोलणं ऐकलं असावं असं सुमित्राताईंना वाटत असतं आणि सुमित्राताई मात्र घाबरून गेलेल्या असतात. तर दुसरीकडे आता जानकी सयाजीरावांची चांगलीच झडती घेते आणि म्हणू लागते, सयाजी काका, तुम्ही तुमच्या मुलीवर संस्कार करायला विसरलात की नक्की कसले संस्कार केले आहेत? अहो, तिचा असा एकही गुण नाही आहे की जो गुण सगळ्यांना आवडेल, की जो गुण सगळ्या कुटुंबाला एकत्र बांधून ठेवेल. आज तिच्यामुळे माझं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होत आहे. आज तिने सारंग भाऊजींचं आयुष्य तर उद्ध्वस्त केलं, परंतु त्यांच्या जाण्यानंतर आज ती आम्हालाही सोडत नाही आहे. एका स्त्रीचं ती आयुष्य उद्ध्वस्त करत आहे. माझ्या नवऱ्याशी लग्न करून स्वतःचा संसार थाटण्याचं स्वप्न पाहत आहे, असं म्हणत जानकी आता सयाजीरावांवर आरोप करू लागते. सयाजीराव म्हणतात, 1 मिनिट, हे सगळं काही कोणी केलं आहे आठवत नाही आहे का तुला? तर ऐश्वर्या म्हणू लागते, राहू दे तो डॅड, कसं आहे ना, ही लोकं आपण केलेल्या चुका विसरतात, यांच्या लक्षात राहतात त्या फक्त माझ्या चुका. जानकी, अगं तूच आली होतीस ना आमच्या घरी ह्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन? जानकी म्हणते, मी विसरली नाही आहे, परंतु ऐश्वर्या तू विसरतेस. हे लग्न मोडलं होतं, कारण
सौमित्र भाऊजींचं बाहेर अफेअर आहे हे समजल्यानंतर आम्ही हे लग्न तिथेच थांबवलं होतं. परंतु त्यानंतर सारंग भाऊजींशी लग्न करण्याचा प्रस्ताव तूच घेऊन आली होतीस ना. म्हणाली होतीस ना की मी सारंग रणदिवे यांच्याशी लग्न करायला तयार आहे. का? आमच्या घर उद्ध्वस्त करायचं होतं तुला. याचसाठी तू हे सगळं काही केलं आहेस ना. आता मात्र ऐश्वर्या पुढे काही बोलणार तर त्याचवेळी तिच्या लक्षात येतं की या ठिकाणी इन्स्पेक्टर साहेब आहेत आणि म्हणूनच ऐश्वर्या आता रडण्याचं नाटक करते आणि म्हणू लागते, इन्स्पेक्टर साहेब तुम्ही पाहताय ना, ही जानकी माझ्यावर नको नको ते आरोप करत आहेत. आत्तापर्यंत उगाच हिचे आरोप मी सहन करत आले. हिच्यामुळे मला खूप त्रास होत आहे आणि खरंच माझी जर चूक असेल तर तुम्ही आत्ता मला जेलमध्ये टाकू शकता. परंतु तसा जानकीकडे काही पुरावा आहे का विचारा ना, कारण कोर्टात पुराव्याची गरज असते. तर आता रागाने जानकी आणि ऋषिकेश ऐश्वर्याकडे पाहू लागतात. तर ऐश्वर्या म्हणते, जानकी बोल, तुझ्याकडे काही पुरावा आहे का. तर जानकी गप्पच राहते. तर इन्स्पेक्टर साहेब जानकीला म्हणू लागतात, जानकी मॅडम तुम्ही असे कोणावरही आरोप करू शकत नाही. तसा जर तुमच्याकडे पुरावा असेल तर कोर्ट या पुराव्याचा विचार करेल. तर जानकी म्हणते, इन्स्पेक्टर साहेब. तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हो, पुराव्याशिवाय तुम्ही काहीही बोलू नका. असं म्हणत इन्स्पेक्टर साहेब तिथून निघून जातात. तर त्यानंतर आता ऋषिकेश जानकीचा हात धरतो आणि तिला शांत करतो. तर ऋषिकेश जानकीचा हात धरताच ऐश्वर्या ऋषिकेशचा हात बाजूला करते आणि म्हणू लागते, ऋषिकेश तुम्ही तिचा हात का पकडलाय. आता मात्र ऋषिकेश रागानेच ऐश्वर्याकडे पाहत असतो. तर ऐश्वर्या म्हणते, ऋषिकेश तुम्हाला माहीत आहे ना की आता तुमचं आणि माझं लवकरच लग्न होणार आहे, मग तुम्ही असा परस्त्रीचा हात का पकडताय. तर आता मात्र जानकीला खूप वाईट वाटतं. तर ऐश्वर्या म्हणते, हो ऋषिकेश, आता जानकी ही तुमच्यासाठी परस्त्रीच आहे आणि तिचा हात पकडण्याचा अधिकार तुम्हाला नाही, मी समोर असताना. असं म्हणत आता ऐश्वर्याने ऋषिकेशला जानकीपासून दूर करण्याचा प्रयत्न केलेला असतो. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आता कार्यक्रम असतो तो मेहंदीचा. ऋषिकेशचा काही कुठेच लक्ष लागत नसतो. तर आता ऐश्वर्या ही मेहंदीसाठी बसते. तर त्याचवेळी ऐश्वर्या म्हणू लागते, मला मेहंदी फक्त एकाच व्यक्तीच्या हातून काढायची आहे. तर आता सर्वजण विचारतात की कोणाच्या हातून. तर ऐश्वर्या म्हणते, जानकीच ही माझ्या हातावर मेहंदी काढेल. आता हे ऐकल्यानंतर जानकीला धक्काच बसतो. तरीसुद्धा आता जानकी मनावर दगड ठेवून ऐश्वर्याच्या हातावर मेहंदी काढण्यासाठी पुढे सरसावते. तर ऐश्वर्या म्हणू लागते, फक्त मेहंदीच काढायची नाही आहे, तर माझ्या होणाऱ्या नवऱ्याचं नावही हातावर लिहायचं आहे. आता मात्र जानकी कसेबसे हात पुढे करते आणि ती मेहंदी काढण्याचा प्रयत्न करत असते. परंतु त्याचवेळी मोठ्याने आवाज येतो, थांबा. आता मात्र जानकी मागे येऊन पाहते तर त्या ठिकाणी नानासाहेब आलेले असतात. तर आता नानांच्या येण्यामुळे नवीन मालिकेत काय वळण होणार आहे हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. आता नाना ऋषिकेश आणि ऐश्वर्याचं लग्न थांबवण्यामध्ये यशस्वी ठरतील का आणि जानकीला न्याय मिळेल का, हेही पाहणं तितकंच मनोरंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.